आंबेगाव तालुक्यातील मनसर पोलीस ठाण्याच्या वतीने मनसर येथे मॉब डील प्रात्यक्षिक घेण्यात आले। या प्रात्यक्षिकासाठी खेडचे उपविभागीय अधिकारी गजानन डोंपे यांच्या नेतृत्वाखाली आणि पोलीस निरीक्षक के खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस तसेच मनसर घोडेगाव पोलीस ठाण्यातील 5 अधिकारी आणि 50 पोलीस कर्मचारी या प्रात्यक्षिकात सामील झाले होते। या प्रात्यक्षिकांसाठी जिल्हा अधिकारी यांची भूमिका ज्येष्ठ पत्रकार के वळसे पाटील यांनी केली। या प्रात्यक्षिकात शेतकरी आंदोलनाला काबूत कसे ठेवता येईल, आंदोलनकर्त्यांच्या दगडफेकीनंतर लाठीचार्ज, हवेतील गोळीबार कसा करावा, तसेच जखमी शेतकऱ्यांना रुग्णवाहिकेत कसे दाखल करावे हे दाखविण्यात आले। त्यानंतर मनसर शहरातून शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आले। यावेळी मनसर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक के खराडे यांनी आपला आवाज मार्फत लोकांना लोकसभेच्या आचारसंहिता याविषयी या प्रात्यक्षिकाचे महत्त्व सांगितले। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे आंबेगाव प्रतिनिधी मनोज तळेकर आणि सदानंद शेवाळे यांनी।
रायफलवाले पुढे जातील, ते जवान पुढे लवकर चार्ज करायचा आहे. लाठी सेक्शन जाऊ दे. आदेश सुरू करू. मॉकड्रिल करण्यात आलं. त्या मॉकड्रिलमध्ये कुठले कुठले पोलीस अधिकारी किंवा तुमचे कुठले कर्मचारी, स्पेशल फोर्स वगैरे या ठिकाणी उपस्थित होता? या ठिकाणी आज मनसरमध्ये खेड पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर चौधरी आणि त्यांच्याकडील पोलीस स्टाफ, घोडेगाव पोलीस स्टेशनकडील अधिकारी आणि कर्मचारी, मनसर पोलीस स्टेशनकडील अधिकारी आणि कर्मचारी असा एकूण 5 अधिकारी आणि 50 कर्मचारी, त्याच पद्धतीनं राईट कंट्रोल पोलीस म्हणजेच RCPचं पथकसुद्धा या ठिकाणी आमच्या ह्या मॉकड्रिलमध्ये सहभागी झालेलं होतं. श्री टोनपे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा मॉकड्रिल आणि रूट मार्चचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. तर आज जे मंचर शहरामध्ये तुम्ही संचलन केलं गेलं, तुमच्या थ्रू कमांडो वगैरे बरेच लोक या ठिकाणी प्रात्यक्षिकं दाखवत होते, त्या प्रात्यक्षिकाचा नक्की उद्देश काय होता? आगामी लोकसभा इलेक्शनच्या अनुषंगानं पोलीस प्रशासनातर्फे मंचर शहर आणि परिसरामध्ये जे काही सध्या राजकीय पक्षांच्या सभा चालू आहेत, प्रचार चालू आहे, त्याच पद्धतीने पोलीस प्रशासनाची सुद्धा ही बंदोबस्ताच्या तयारीचं नियोजन चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज पोलिसांच्या त्या मॉक ड्रिलचं आम्ही प्रात्यक्षिक घेतलेलं आहे. त्याच पद्धतीनं मंचर शहरामधून पोलीस आणि आमचं राईट कंट्रोल पोलीस आहे त्यांच्या मार्फतीनं रूट मार्च घेण्यात आलेला आहे. त्यात माझी सर्वांना विनंती राहील की कोणीही लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावयाची आहे. जर कुणी आचारसंहितेचं उल्लंघन करेल तर निश्चितपणे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याची दक्षता घेत आहोत. धन्यवाद.